काय रे कळलं हॅलो एक पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पारोला पारोला हे पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पारोला पारोला दे चल रे दारोला हथियार बदला हथियार शपथ राष्ट्रसेवक होय होय राष्ट्रसेवक जा आणि आपल्या राणी सरकार दरबारात घेऊया होय काय ठीक आहे ठीक आहे टेकवा शीट टेकवा ओ ए वा जोड ना जोड होती तुला आता काय नाही ऐकलास तुला खांदवायचे काय खांदे सवय झाली तू जर आता खांजीवलास तर तुला हितनं उठवीन आणि मागदीकडे ठेवून दे राष्ट्रवाद याचा सिलेंडर नको वाटवला लावलं ए आहो तू टेकवा शीट बरोबर आहे आता राणी सगळ्यांना आणायला जातोय पण त्यांना आणायचं कसं आणायचं उठवलं विचार महाराज राणी सरकारांना आणायला जातोय खरं खरं पण त्यांना पालखीत आणू की घोड्यावर नडू तुझं वाटत त्यात नडतोय नुसता वाजवत आहे आता हा उडव वासा मी काय म्हणतो राणी सरकारांना आणायला जायचं खरं आहे मात्र येताना त्यांना पालखीत आणू की घोड्यावर आणू राष्ट्रवाद राणी सरकार कुठे आहे विश्रामगृह आणि कुठे आहे राजवाड्यात आता त्यांना जाऊन विचार तापली दे महाराज राणी सरकारनं आणायला जातोय खरं पण तुम्हाला येताना काय थंड मिलिंडा कोको कोला असं काय घेऊन येऊ तापलेलं आहे असं पण विचार जा गपचूप विचार काय करायला हा हंडा बिंडा काय घेऊन येऊ काय आलो मध्ये कधी या हो राणी सरकारनं आणायला जायचं म्हटलं खरं त्यातलं तुम्हाला काय आणू थंडा मिरिंडा कोको कोला की माता ओ माता हवाय खरं खोरा ओ मी काय बोलू तात्या कोणा मारावं तरी आता आपलं वय झालं बरोबर शिरा ताणू नका हो एखाद्या अटॅकला तर मला सांभाळायचं हो काय झालं माहिती राष्ट्रवाद लवकर सांगा काय झालं ते ऐका तरी मागणीकडे परिस्थिती बेकार आहे आई शपथ पाठीमागे परिस्थिती बेकार काय झालं सांगा महाराणी सरकारनं अब्रूकडे अब्रू राष्ट्रवाद भाजपला बंद केला
काय झालं काय काय? राष्ट्रवाद चहा लवकर राणी सरकारला दरबारात घेऊन या. हा, त्यांना काढ काय बरोबर मी नाही का त्यांना भाषा समजत नाही. तू भाषा त्यांना सांग, समजावून सांग. त्यांना भाषा समजत नाही. आई शपथ काय नारळ म्हणजे राष्ट्रवाद चहा लवकर. तर मग येऊ तर मग या राष्ट्रवाद. आता आलो नाही कुठं येऊ. मी गेलोय. ए बा तू जा. जातोय. राणी सरकार आमचा राजवाडा आवडतोय ना. अशा सोन्यासारख्या राजवाड्याला कोण बरं नाव ठेवील? राणी सरकार आमची पहिली बाबती स्वर्गवासी झाली म्हणून तुमच्याशी व्यवहार केला. राणी सरकार युवराज महान असताना त्यांचा आईबाप संभाळ केला. परंतु यापुढे संभाळ त्यांचा कराल ना. महाराज तुम्ही काहीच काळजी करू नका. मागच्या पोटच्या पोराप्रमाणे सांभाळतो तुम्ही त्याचा. बस राणी सरकार. राष्ट्रवाद वाव राणी सरकार वाव आम्ही चित्ररंगाच्या राजाला भेट देण्यासाठी जात आहोत. हे राज्य कारभार संभाळाल ना. ठीक आहे महाराज, निश्चिंत राहा आपण. राष्ट्रवाद हो मी याच्याकडे तंबाखू मागितला. तुम्हाला डबल हवाय? मी तंबाखू मागितला. तुम्ही तूप तेवढी आहे पण तंबाखू काय? किसा फाशी लागलो. राष्ट्रवाद फाजीलपणा बंद करा. आम्ही चित्ररंगाच्या राजाला भेट देण्यासाठी जात आहोत. बरोबर आहे. पारा व्यवस्थित करा. मी नाही या. सांगतो आम्ही. नावा तुम्ही आता नावा. काय का? फिरला. आतमध्ये फिरला. राष्ट्रवाद ग्रामसेवक महाराज चित्रसेन नगरीच्या राजाला भेट देण्यासाठी गेले आहेत. तुम्ही मागच्या गेट वरती पारा करा. ठीक आहे. जाऊ. आई मला खूप भूक लागली. थांब हा बाळा, तुला मी जेवायला देते. पण बाळा माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. अगं प्रत्येक आईचं आपल्या मुलावर प्रेम असतच ना. अरे बाळा तसं प्रेम बघ नाही. आई कसं. इथेच समाप्त झाला नशिबाचा खेळ. नशिबाचा खेळ. नशिबाचा खेळ. लगेच कुठं आलं धावत. राष्ट्रवाद आम्हा येऊन खूप उशीर झाला. वय बरंच परंतु वाजवलं. आमच्या राणी सरकार राजा मला नाही काय कारण असावे. राष्ट्रवाद तुम्ही एकटेच आहात. तुमचा जोडीदार कुठे गेला. येतोय. या बाळू. आलो गोमनी माय कपड्या विकत केसावर फुगत. गोमनी माय कपड्या विकत केसावर फुगत. कपड्या विकत केसावर फुगत. गोमनी माय कपड्या विकत केसावर फुगत. गोमनी माय कपड्या विकत केसावर फुगत. गोमनी माय कपड्या विकत केसावर फुगत. बंद करा. त्याचे फुगे बोलले हो. नाही लिकेज झालं. लावलं नाही भूत लावलं. राष्ट्रवाद आम्हा येऊन खूप उशीर झाला. वय. परंतु आमच्या राणी सरकार राज्य आम्हाला नाही काय कारण असावे. तुम्ही टेकवा शीट. आता मला सांग, हा तू कामावर घरात गेला. हे पिंजरा तुला चांगला आहे, ताट आहे. तू बायकोला घरात गेला की बायको तुझी येते कामावर. धावत येते. मग बायको विचारते काय विचार कारभारी स्वतः कुठं. मी याला सांगतोय नाही कुठे तुझं काय हा बोल कारभारी आलो. Sorry, हे घ्या पाणी. शक्तिमान sorry. छोटा बी आलो. हे घ्या पाणी. हे घ्या पाणी. आता मला सांग, हा ह्यांची बायको आली नाही
बरोबर आहे. त्याला म्हणा महाराज आम्ही काय करायचं. पण बरोबर आहे. महाराज हा. जी काय तुमच्या नवरा बायकोची भांडणं आहे ती तुमच्यात मिटवा. आम्हाला दोघांना मध्ये एवढंच जाऊन सांग. तेवढं का सांगू मी? आई शपथ आली. तुला सांगायचं अरे आता सोसवत नाही. आता उठले थांब थांब. राष्ट्रवाद तात्या जागा झालाय. थांबा. हो महाराज. काय सांगताय तुम्हाला? तिकडे येतो. मी काय म्हणतो? राष्ट्रवाद अरे मी काय म्हणतो? हे बघा, जी काय तुमची नवरा बायकोचे भांडणं आहे तुम्ही आपापसात मिटवा. आम्हा दोघांमध्ये मध्ये आणू नका. राष्ट्रवाद कशाला आणता बरं त्याची मध्ये? काळजी करू नका. चला लवकर राज्यकर्ता घेऊन या. हो. तापलो बघ. आपण जरा मागेला जाऊयात. राणी सरकार नेहमी हसतमुखत असणारी राणी आज एकदम दुःखी दिसत आहे. काय कारण हवे? महाराज काय सांगू आणि कुठल्या तोंडानं सांगू हेच काही कळत राणी नाही. सरकार हे काय तर स्पष्ट सांगा. महाराज तुमचा तो लाडका युवराज काल माझ्या रंगमहाली आला आणि माझ्यावर प्रेमाचे चाळे करू पाहत होता. राणी सरकार तुम्ही खोटं बोलत आहात. महाराज खोटं वाटत असेल तर विचारा त्याला. हरामखोरा सकाळी प्रमाणात प्रेम करणारा आईवरती असा अत्याचार करताना तुला लाज वाटत नाही काय? नाही बाबा, आई खोटं बोलते बाबा. हरामखोरा सकाळी प्रमाणात प्रेम करणारा आईवरती असा अत्याचार करताना तुला लाज वाटत नाही काय? कर देवा तुझा खेळ निराळा कसा काळाने गात केला. कर देवा तुझा खेळ निराळा कसा काळाने गात केला. तुझा खेळ हरामखोरा जेव्हा तुझ्या आई मिळेल ना तेव्हा वाप झाला आई. राष्ट्रवाद राष्ट्रवाद काल तुम्हाला बंद करा. राष्ट्रवाद पहारा करता की करता काय झालं काय? राष्ट्रवाद पहारा करता की करता पण काय झालेलं आहे काय? राष्ट्रवाद हा. सख्या आई प्रमाणात प्रेम करणारा आईवरती या हरामखोराने अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. अरे मेलास करतोयस तू आणि खणतोय मी. राष्ट्रवाद सख्या आई प्रमाणात प्रेम करणारा आईवरती हा. या हरामखोराने अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. आम्हाला जायचं हा. राष्ट्रवाद या हरामखोराला माझ्या राज्यभार आपटून द्या. राणी सरकार तुम्ही खुश आहात ना? होय महाराज मी आज खूप खुश आहे. पण
वीरराज, काही चिंता करू नकोस. तुझ्या मुलीचा विवाह एका राजघराण्यात होणार आहे. तथास्तु तथास्तु तथास्तु. एवढं माझं भाग्य. माझ्या मुलीचं लग्न एका राजघराण्यात होणार. आई भवानीच माझ्या. जय भवानी, जय भवानी, जय भवानी. काय सोडून जाऊ नका. मला केलं त्याला तुला लाज नाही वाटली हा? आणि मला आता म्हणतोय मला सोडून जाऊ. लागू जंगल. या कपाळी काय कोणाचे कोण आहेस तू? आणि या जंगलात काय करत आहेस? वाट चुकलास का? तुला कोणी सोडून दिलंय का? बोल पोरा, बोल. बाबा, मी एका राज्याचा राजकुमार आहे. माझ्या आईने माझ्यावर खोटा घेऊन मला राज्याच्या बाहेर काढले आहे. काय सांगतोय पोरा? तुझ्या आई तुझ्यावर खोटा आळ घेऊन तुला राज्याबाहेर नाही पोरा. अरे धिक्कार आहे बाबाचं. न्यायाधीश राजा, न्यायाधीश राजा करणारा राजा या क्षणी जर माझ्या समक्ष असता तर त्या फरशी काही त्याला बळी पडावे असते. घाबरू नकोस पोरा.